हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर ही आपण आहे ना उडदाची आमटी बनवलेली आहे. उडदाचं घुट्ट म्हणतात त्याला. खूप छान अशी लागते बाजरीच्या भाकरी बरोबर. त्याच्याबरोबर ही मिरची, तळलेली मिरची घेतलेली आहे. आता ही कशी बनवली यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे पहा ना, मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मी कुकरला 10 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत. एकदम 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित बारीक एकदम मऊ शिजले जातात. एकदम असं हे घुटून घ्यायचंय. हे पण छान असं आपलं आता हे बारीक करून घेतलेलं आहे मी. खूप छान असे मोड आले होते भरपूर. त्याच्यासाठी बघा, हे खोबरं आणि लसूण मी किसून घेतलेला आहे. हा कढीपत्ता घेतलेला आहे. हे आलं घेतलेलं आहे. आलं आणि लसूण आणि तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे. आता हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे बारीक करून घेते मी मिक्सरमध्ये. तर हे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि बघा, मिरची, लसूण, आलं हे बारीक करून घेतलेलं आहे. आता कढई गरम होऊ द्यायची आहे. आता 1 चमचा तेल घालूया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आपल्याला. तर हे आपलं तेल गरम झालेलं आहे. मोहरी घालायची, जिरं घालायचंय. छान असं तडतडू द्यायचंय आपल्याला. हे पण छान असं तडतडलेलं आहे. कढीपत्ता घालूया. बारीक केलेली मिरची, लसूण, आल्याची पेस्ट घालायची आहे. कच्ची मिरची घातली आपण. छान अशी शिजून घ्यायची त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर खोबरं आणि लसूण हे पण घालून घ्यायचे. छान असा कलर बदलू द्यायचा आपल्याला. त्याचबरोबर हिंग घालायचा आहे. एक चमचा धना पावडर घालायची आहे. हळद घालायची आहे. ती पण तेलात चांगलं शिजून घ्यायची आपल्याला. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. थोडंसं तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल ते पण घालू शकता. मी थोडंसं घालते. आता शिजून घेतलेले मूग घालायचे. थोडंसं पाणी घालूया. मला पातळ करायची जराशी भाकरी बरोबर खाण्यासाठी. मुगाची आमटी किंवा मुगाचं घुट, आमच्याकडे मुगाचं घुट म्हणतात त्याला. चवीनुसार मीठ घालायचे. छान अशी उकळी येऊ द्यायची. चांगलं 2-3 मिनिटं आपण शिजून घेऊया. हे पहा, चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता कोथिंबीर घालूया आपण. हे पहा, आपलं आता हे घुट तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजच्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. हे एकदम हेल्दी असं ही भाजी तयार झाली, घुटं तयार झालेलं आहे मुगाचं. खूप हेल्दी असतं. भाकरीबरोबर मस्त असं कुस्करून खायचं, खूप छान लागतं. मुगामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं, त्यामुळं आठवड्यातून 2-3 वेळा तरी खावं, 2 वेळा तरी. हेल्दी असं ही आपली ही रेसिपी आहे. तर आपलं हे मुगाचं मोड आलेला मुगाचं घुटं तयार.